नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर। मित्रांनो, हनुमान AI हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं असाल। अर्थात रामायणातील बजरंगबली हनुमान यांच्यापासून हे नाव घेण्यात आले। पण हनुमान AI नेमकं आहे तरी काय, याविषयी अनेक जण प्रश्न देखील विचारतायत, चर्चा करताना दिसतायत। तर याविषयीच आज आपण माहिती बघूया। काही दिवसांपूर्वीच हनुमान AI लॉन्च करण्यात आले। आता हनुमान AI नेमकं कार्य काय करतं? आता AI त्याच्यासोबत आहे म्हटल्यावर नक्कीच हे काहीतरी AI टूल आहे। पण हनुमान नाव तिथं आहे म्हणजे नक्कीच हे भारतीय आहेत, हे तुम्हाला समजलं असेल। हनुमान AI हे एक जनरेटिव्ह AI टूल आहे। ते 3AI होल्डिंग आणि सीता महालक्ष्मी हेल्थ केअर म्हणजेच SML या कंपन्यांकडून हे AI टूल लॉन्च करण्यात आले। हनुमान AI हे पूर्णतः भारतीय आहेत। त्यामुळे जर तुम्हाला विदेशी टूल AI संदर्भात जर वापरायचे नसतील किंवा तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास नसेल आणि तुम्हाला स्वदेशी AI टूल वापरायचे असेल तर तुमच्यासाठी एक नवीन पर्याय निर्माण झालाय, हनुमान AI। याचा तुम्ही वापर करू शकतात। आता हनुमान AI चा वापर नेमका कसा करायचा किंवा कशासाठी करायचा, तर तुम्ही ChatGPT, जेमिनी हे टूल्स वापरत असाल। OpenAIचं ChatGPT आहेत आणि गुगलचं जेमिनी आहेत, यांसारखे इतरही अनेक चॅटबॉट आहेत, पण ते तेवढे फेमस नाही आहेत। जेमिनी आणि ChatGPT आता हे अनेक महिन्यांपासून आपण वापरतोय। मी अनेक व्हिडिओसाठी किंवा स्क्रिप्ट लिहिण्यासाठी, आर्टिकल लिहिण्यासाठी, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी जेमिनी आणि ChatGPT या दोन्हींचाही यूज करत असतो। तुम्ही यूज करत असाल, कारण आता यांचे ॲप्लिकेशन सुद्धा भेटतात मोबाईलमध्ये। ChatGPTचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन देखील अवेलेबल आहे, ते अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये असतं। आणि त्याच प्रकारे हनुमान AI यांचं सुद्धा मोबाईल ॲप्लिकेशन आहेत। जर तुम्हाला इंडियन चॅटबॉट वापरायचा असेल तर तुम्ही हनुमान AI चा वापर करू शकतात आणि त्याचं वेबसाईटद्वारेही यूज करू शकता किंवा मोबाईल ॲप्लिकेशनही डाउनलोड करू शकतात। आता हनुमान AI म्हणजे काय हे तर तुम्हाला समजलंच असेल। हनुमान AI म्हणजेच जेमिनी, ChatGPT यांच्यासारखंच हे एक चॅटबॉट आहेत। त्यात तुम्ही आता भारतीय आहेत म्हटल्यावर हे भारतीय भाषांना सपोर्ट करणार हे तर त्यात आलंच, म्हणजेच 12 भारतीय भाषांना हे सपोर्ट करतंय। पण त्याचबरोबरच 98 जागतिक भाषांनाही हे सपोर्ट करतंय आणि त्यात तुम्ही ट्रान्सलेशनची सुविधा देखील त्यात अवेलेबल आहे, म्हणजे तुम्ही तुमचे वर्ड ट्रान्सलेट करू शकतात या भाषांमध्ये। आता सध्या हनुमान AI हे सर्वांसाठी फ्री आहेत, पण भविष्यात त्याचं पेड सबस्क्रिप्शन देखील येणार आहे, म्हणजेच त्याची एक प्रीमियम आवृत्ती येणार आहे। त्यात अनेक प्रीमियम फीचर्स दिले जातील, त्याचाही तुम्ही यूज करू शकाल। मित्रांनो, या हनुमान AI ची काही खास वैशिष्ट्ये तेही आपण बघूयात। पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक मी स्क्रीनवरती व्हिडिओ दाखवलेले आहेत की कशा प्रकारे हे काम करतं। म्हणजे आपण जे काही प्रॉम्प्ट देतोय त्याला, ते जे काही लिहिण्यासाठी सांगतोय किंवा क्वेश्चन विचारतो त्याचे ते कशा प्रकारे उत्तर देत आहे तेही तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय। तुम्ही या प्रकारे यूज करू शकता, म्हणजे सेम टू सेम ChatGPT आणि जेमिनी यांच्यासारखं तुम्ही यूज करू शकतात। आणि शेवटी आपण या हनुमान AI चा रिव्ह्यू देखील करणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। पण त्या अगोदर म्हणजेच रिव्ह्यू करण्या अगोदर या हनुमान AI ची काही वैशिष्ट्ये आपण बघूयात। तर हनुमान AI ची ही वैशिष्ट्ये म्हणजे याची रचना आरोग्य सेवा, प्रशासन, आर्थिक सेवा आणि शिक्षण यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कार्य करण्यासाठी केली आहेत। 12 भारतीय भाषा आणि एकूण 98 जागतिक भाषांच्या सपोर्टसह हे हनुमान AI लॉन्च करण्यात आले। म्हणजेच एक प्रकारे हनुमान AI हे युजरच्या त्यांच्या स्वतःच्या भाषेत उत्तर देऊ शकते। म्हणजे जर तुम्ही मराठीमध्ये त्याला प्रश्न विचारला, मराठी भाषेमध्ये मराठी टाईप केलंय तिथे आणि त्याच भाषेत त्याला प्रश्न विचारलाय, तर तो उत्तर सुद्धा मराठीतच देईल। हनुमान AI ही इंडियन लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजेच LLM यावर हे टूल आधारित आहेत। हनुमान AI हे कंपनीने आपला चॅटबॉट वेब क्लायंट तसेच अँड्रॉइड ॲपद्वारे उपलब्ध करून दिले। तर मित्रांनो, हे काही खास वैशिष्ट्ये आहेत हनुमान AI चे आणि विशेषतः हे स्वदेशी आहेत, म्हणजेच इंडियन आहेत। तुम्हाला जर विदेशी वापरायचे नसेल तर तुम्ही स्वदेशी चॅटबॉट वापरू शकता। पण आता करूया या हनुमान AI चा रिव्ह्यू। तर मी जे काही यूज केलंय हनुमान AI, तुम्ही आता स्क्रीनवरती काही व्हिडिओ बघितलेले आहेत, त्यानुसार मला जो काही अनुभव आला तो मी या रिव्ह्यूमध्ये सांगतोय। ते म्हणजे हनुमान AI हे अजूनही तेवढं सक्षम नाही आहे जेवढं ChatGPT आणि जेमिनी काम करते, त्या पद्धतीने अजून हे कार्य करत नाही आहे। अजून यात खूप सुधारणा करण्याची गरज आहे। विशेषतः जेव्हा आपण त्याला काही प्रश्न विचारतो, आता मराठीमध्ये लँग्वेज तर अवेलेबल करून दिली त्यांनी, पण मराठीमध्ये जेव्हा आपण प्रश्न विचारतोय तेव्हा त्याला खूप लिमिटेशन दिसत आहेत। म्हणजे आपल्याला जर समजा एखादा आर्टिकल लिहायचं आहे, 1000 वर्डपेक्षा जास्त लिहायचं, तर तेवढे येत नाही आहे। ते खूप शॉर्टकटमध्ये उत्तर देते आणि रिअल टाईम डेटा त्यात मिळत नाही आहे। म्हणजे जुना डेटा किंवा जुनी माहिती त्यात येते। आपल्याला जे काय समजा 2024चं आपण सर्च करतोय तर ते आलं पाहिजे, जे ChatGPT आणि जेमिनी आपल्याला अवेलेबल करून देत आहे, पण इथे मात्र ते मिळत नाही आहे। म्हणजे यात स्पष्ट आहे की हनुमान AI ला खूप सुधारणा करण्याची गरज आहे। जास्त करून इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजला हे खूप सपोर्ट करतोय, पण बाकी लँग्वेजेसचा खूप प्रॉब्लेम आहे हनुमान AI मध्ये। ते तेवढं सपोर्ट करत नाही किंवा तेवढं अजून सुधारण्याची गरज आहे, अजून इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे। तर आशा आहे की हनुमान AI
अजून चांगल्या प्रकारे कार्य करेल, अजून त्यात सुधारणा होईल. उदाहरणार्थ आपली मराठी लँग्वेज आहे, तर यामध्ये अजून चांगल्या प्रकारे ते कार्य करेल आणि जादाचे जादा वर्ड्स आपल्याला प्रोव्हाइड करेल असं आपण अपेक्षा करूया. भारतीय आहेत त्यामुळे नक्कीच मी यूज करण्याचा प्रयत्न करेल आणि यात अजून सुधारणा होते का तेही मी बघेल. आणि यात अजून सुधारणा करण्यात आली तर नक्कीच मी पुन्हा व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करेल. कारण स्वदेशी आहेत, इंडियन आहे, त्यामुळे भारतीय जे काही AI टूल्स आहेत त्यांना नक्की जागतिक स्तरावरती ते पुढे जावेत असं मलाही वाटतं. आणि त्यामुळे आपण नक्की सपोर्ट करण्याचा प्रयत्न करूया. तुम्हीही सपोर्ट करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचं चॅनल बघत राहा. मराठीजन या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आमच्या सगळ्या व्हिडिओच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. बाकी आमच्याकडून तुम्हाला काही कोर्सेस क्लासेस करायचे असेल, डिजिटल मार्केटिंग असो किंवा यूट्यूब कोर्स, यूट्यूबबद्दल शिकायचं असेल तर यूट्यूब मास्टर क्लासेस सुरू आहेत. त्यासाठी तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन घेऊ शकतात. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे क्लासेस अवेलेबल आहेत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.